व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एका डॉक्टरने मला परवा विचारलं, काय तुम्हाला MMC मिळतंय? म्हटलं हो. तर मला म्हणतात की काय प्रॅक्टिसमध्ये फरक पडणार आहे तुमच्या? मी त्यांना म्हटलं तुमच्या पण प्रॅक्टिसमध्ये काय फरक पडणार आहे? MMCच्या लोकांकडनं असा चुकीचा प्रचार केला जात आहे की आम्ही BHMS पात्रता झालेल्या लोकांची MMC मध्ये नोंदणी मागत आहोत. ते अगदी चुकीचं आहे. कसं की आम्ही BHMSच्या नंतर CCMP नावाचा, ज्याचं पूर्ण नाव आहे सर्टिफिकेट इन मॉडर्न फार्मेकोलॉजी, हा कोर्स शासन मान्य जो MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यांनी दिलेला कोर्स हा अक्षरशः सरकारी MBBS कॉलेजला जाऊन पूर्ण केला आहे. आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अशी शासनाची मागणी असते की ॲलोपॅथीचं तुम्ही प्रॅक्टिस करता आहात तर त्याच्यासाठी एका काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी हवी. आणि महाराष्ट्रात ते काउन्सिल आहे फक्त MMC. त्याचबरोबर शासनाने RMP म्हणजे MMC ॲक्ट 2014 याच्यामध्ये बदल केलेले आहेत. त्याच्यात शेड्यूल 28 टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये RMPची डेफिनेशनमध्ये BHMS CCMP अर्हताधारक सर्व कॅन्डिडेट हे इन्क्लूड होतात. असा कुठलाही नियम नाही आहे की एका व्यक्तीने 2 पदव्या घेऊ नये. BHMS झालेला आहे, ऑफकोर्स त्याचं MCH मध्ये नोंदणी होणार. आणि जे CCMP झालं आहे, ज्याला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची आहे, त्यासाठी शासन मान्य काउन्सिल हे फक्त MMC आहे आणि त्याची तिकडे नोंदणी होईल. याच्यात मला वाटत नाही चुकीचं काय, कारण एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त पदव्या घेतल्या आहेत वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये, तर त्या पर्टिक्युलर काउन्सिल्समध्ये त्यांची नोंदणी होते. फॉर एक्झाम्पल मी सायकोलॉजी केलं आहे, मास्टर्स इन सायकोलॉजी केलं आहे, तर माझी सायकोलॉजीच्या काउन्सिलमध्ये नोंदणी आहे, तिकडचा एक नंबर आहे. त्या लोकांनी मला असं नाही म्हटलं की तुम्ही BHMS केलंय तर तुम्ही सायकोलॉजीच्या काउन्सिलमध्ये का बरं नाव नोंदत आहे. बरं, या सगळ्यामध्ये यांना एक कन्फ्युजन आहे की यांच्याच रजिस्टरमध्ये आम्ही नाव नोंदवतोय. तसं अजिबात नाहीये. CCMP नावाचं वेगळं लॉग इन, वेगळं पोर्टल, वेगळं रजिस्टर ठेवलेलं आहे, जे फक्त BHMS आणि CCMP अर्हताधारक कॅन्डिडेटसाठी आहे. आणि अक्षरशः याचे सगळे नियमही वेगळे असणारे. यांच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा आम्हाला परमिशन नाही आहे की इलेक्शनमध्ये वोटिंग करायची, जी आम्हाला नको पण आहे. आम्हाला फक्त हवं होतं की ॲलोपॅथी परमिशन हवी, त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. शासनाने आमच्यासाठी एक कमिटी बनवली आहे, ज्याच्यामध्ये सगळे मेंबर्स आहेत. MUHSचे मेंबर आहेत, IMAचे 2 मेंबर आहेत, MCH मधनं 2 मेंबर आहेत. आणि यांना सांगितलं की आमची स्कोप ऑफ प्रॅक्टिस म्हणजे कितपत आम्ही औषधांची रेंज देऊ शकू, आमच्या प्रॅक्टिसमध्ये किती औषधं वापरली जातील, याचा एक लिमिटेशन किंवा याचा एक आराखडा किंवा याच्याहून म्हणजे या प्रकरणातनं पुढे होणारे काहीही कॉन्सिक्वेन्सेस, इश्यूज रिझॉल्व्ह करणं किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही कमिटी डिसाईड करणार आहे. ओके, तर ह्या कमिटीमध्ये पण 2 IMAचे लोक आहेत. त्यावेळी तुम्हाला जर विरोध करायचा होता तर त्या कमिटीमध्ये तुम्ही एंटर का केलं? बट नॉट द लीस्ट, आम्ही कुठलीही MBBSच्या पदवीधारकांसोबत कंपॅरिझन करत नाही आहे. आम्ही कधीही MBBSच्या लेवलचे होणार नाही ही एक छोटीशी डिग्री करून. ओके, आम्हाला फक्त एकच आहे की आमच्या प्रॅक्टिसच्या मध्ये सेफली आम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन देता आले पाहिजे. हे लोकांसारखी एक रट लावून ठेवली आहे की से नो टू मिक्सोपॅथी आणि हे पेशंटच्या हेल्थला हार्म करेल. तुम्ही मला सांगा, पेशंटच्या हेल्थला हे कसं हार्म करेल? इनफॅक्ट CCMP झाल्यानंतर डॉक्टर अपग्रेड होत आहेत, डॉक्टर ॲलोपॅथीचं नॉलेज घेत आहेत. ज्या गोष्टी ते आधी ब्लाइंडली देत होते त्याच्याबद्दल आता त्यांना माहीत पडलंय की ते औषध साईड इफेक्ट काय देतं, ते औषध कधी नाही द्यायचं, ते औषध किती प्रमाणात द्यायचं, किती दिवसांसाठी द्यायचं, या गोष्टीमध्ये तो अपग्रेड झालेला आहे. तर याच्याने पेशंटची हेल्थ खराब कशी होणार किंवा पेशंटच्या हेल्थसोबत खेळखंडोबा कसा होणार, हा कसा क्लेम आहे? डू एक्सप्लेन. जे लोक अनप्रिव्हिलेज्ड आहेत, जिथे सुविधा नाही आहेत ज्या जागी, त्या लोकांना स्वास्थ्य सुविधा मिळण्याचा हक्क नाही आहे का? का फक्त आपण करोडो रुपयाची सीट घेतली किंवा फीस भरली म्हणून आपण करोडो रुपये गेन करायचे, हा एकच आपला मोटो असावा? तुम्हीच सांगा. गावी जा, प्रॅक्टिस करा, तिथे परिस्थिती बघा आणि मग उत्तरं द्या की 50 रुपयात किंवा 100 रुपयात आपण पेशंटच्या सेवेसाठी जेव्हा उभे असतो त्यावेळेला पेशंटचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो. आजच्या तारखेला पण GP लोकांकडे ज्या गोष्टी घेऊन पेशंट येतात त्या गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत पेशंट येत नाही. सप्टेंबर 2025ला जी मुंबई हायकोर्टला केस गेली होती, ती केस मी लाईव्ह अटेंड केली होती.
ओके. त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही आहे, की यांना एम-एम-सीच्या नोंदण्या देऊ नका. त्यांनी सांगितलं आहे, जसं आहे तसं चालू द्या. जोपर्यंत 7847 केसचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत हे जसं चालू आहे, जसा कोर्स चालू आहे, जसं काही चालू आहे, म्हणजे एम-एम-सीची नोंदणी चालू आहे, हे सगळं द्या. त्यासाठी योग्य टर्म्स त्यांनी डिसाईड करून दिलेल्या आहेत आणि आम्ही कुठल्याही डॉक्टरशी कंपॅरिझन करत नाही किंवा कुठल्याही डॉक्टरपेक्षा मोठं बनण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही आहे. आम्ही आमचे 20-25 जे ड्रग्ज आहेत, त्याच्यातच खेळणार आहोत. कुठलाही धोका कोणालाही नाही आहे.